नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शिवताना काही अडचण येतात, म्हणजेच आपली शिलाई सरळ येत नाही, वाकडी तिकडी होते, त्यामुळे आपल्या ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंगच बदलतं किंवा पुन्हा आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं, टेप हातात घ्यावा लागतो, चॉक हातात घ्यावा लागतो। जर ह्या गोष्टी तुम्हाला जर टाळायच्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खास ट्रिक सांगणार आहे। ती ट्रिक्स नक्की तुम्ही फॉलो करा। ज्यावेळेस आपण पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग होतो त्यावेळेस ती ट्रिक्स नक्की तुम्ही फॉलो करा। अस्तरचा ब्लाऊज असू द्या किंवा बिना अस्तरचा असू द्या, ही ट्रिक्स फॉलो करायला अजिबात विसरू नका। कटिंग केल्यानंतर लगेच तुम्ही या पद्धतीने मार्किंग करून घ्या। बघा, इथे मी अस्तरचा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि यावर आपण मार्किंग करून घेऊयात। तर आपलं हे 2-2 इंचाचं आपलं हे जे शिलाई मार्जिन असतं तिथे असं हे मार्किंग करून घ्या। दोन्ही साईडने करून घ्यायचं आहे, त्यामुळे ब्लाऊज शिवताना आपल्याला अगदी बघा शोल्डरच्या साईडने पण अर्धा इंच आपलं जे मार्किंग असतं ते करून घ्या। पुन्हा टक्सचं जे मार्किंग आहे, इथे कटिंग करताना आपण जे कट दिलेला आहे त्या कटवरून आणि उभा टक्स आपला 4.5 इंचाचा असतो ते पण मार्किंग आपण करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला टक्सचं मार्किंग करायचं। तर पहा, हे बॅक नेकचं आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता आपण कटोरीचं मार्किंग करून घेऊया। हे कट दिले आहेत, तर तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लाऊजला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि ही पद्धत वापरल्यामुळे काय होणार आहे, स्टिचिंग करताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। जिथे मार्किंग केलं आहे तिथेच आपली सुई चालणार आहे। अगदी बिनधास्तपणे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, कुठेही अजिबात वाकडे तिकडे शिलाई होणार नाही आणि ब्लाऊजला एकदम शिवल्यानंतर फिनिशिंग खूप छान येतं। नक्की ही ट्रिक्स फॉलो करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।